गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। माईबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, या विश्वामध्ये जर खरा भाग्यवान आणि समाधानी जर कोणी असेल ना, तर तो भक्त आहे, श्रीरामांचा भक्त आहे। आता इथे बहुतेक जणांना असे प्रश्न पडलेले असतात, बहुतेक माऊलींना प्रश्न पडलेले असतात की माझा दुश्मन आहे ना, तो माझ्यावर प्रचंड जळत आहे आणि तो कधी मरून जाईल ना, याची मी वाट पाहत असतो, कारण त्याचा मला खूप त्रास आहे। पण समर्थांनी सांगितलेलं आहे, मनाच्या श्लोकांमध्ये वर्णन केलेलं आहे, समर्थाची या सेवकावर कृपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे, जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। म्हणजे प्रचंड सामर्थ्यवान असा प्रभू आहे ना, या प्रभू श्रीरामांच्या भक्तांकडे वाकड्या नजरेने पाहू शकेल ना, असा समस्त जगामध्ये कोणीही नाही। म्हणजे तिन्ही लोकांमध्ये ज्याची लीला गायली जाते, अशा भक्तांचा अभिमान बाळगणारा राम आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करत नाही। म्हणजे भगवंतांनी सांगितलेलं आहे ना, बघा समर्थांनी सांगितलेलं आहे की माझ्या भक्ताचा आहे ना, माझ्या भक्ताचा जर माझ्यावर विश्वास असेल तर त्याच्यावर वाईट नजरेने कोणीही पाहू शकणार नाही। कारण ज्यानं ही जग निर्माण केलं, ज्यानं हे विश्व निर्माण केलं ना, तर तुझ्या दुश्मनाला सुद्धा चालवणारा मी आहे। म्हणजे कोणाची हिंमत आहे का? म्हणजे ज्यांनी तिन्ही लोक निर्माण केलं, जर त्याच्याकडे वाईट नजरेने कोणी पाहू शकेल का? म्हणून आपण मग समजून जावं, आपल्या मनात जर येत असेल ना की माझे दुश्मन आहेत, माझं वाईट व्हावं म्हणून ते चिंतन करत असतात, पण तुम्ही भक्ती मार्गामध्ये कुठेतरी कमी पडता। ज्या अर्थी तुमचं दुसऱ्यांकडे लक्ष जातं ना, त्या अर्थी तुम्ही परमेश्वरचं चिंतन कमी करता, नामस्मरण कमी करता। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, जया चिणी योगे समाधान बाणे, तया लागी हे सर्व चांचल्य दीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे। म्हणजे ज्याला वेदशास्त्र पुराण ज्या भगवंताचे वर्णन करतात ना, ज्याच्याशी एकरूप झाल्यानं अंगी समाधान जाणवतं, त्याच्या ठाई मनाच्या सर्व चंचलपणा देऊन टाक, त्याला अर्पण करून टाक। हे सज्जन म्हणा, तू राघवापाशीच वास्तव्य कर। म्हणजे काय? म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे, ज्याला वेदशास्त्र पुराण आहेत ना, ज्या भगवंताचं वर्णन केलेलं आहे, तू कधी वाचन केलं आहेस का? ज्या सर्व ग्रंथांनी माझ्या भगवंताचं एवढं वर्णन केलेलं आहे ना, त्याला तू कमी समजू नकोस। तुझ्याकडे जो अहंकार असेल ना, तुझ्याकडे जो लोभ असेल, त्याला तू सर्व अर्पण करून टाक, त्याला तू देऊन टाक आणि तुझ्याकडे फक्त परमेश्वराचं नामसंकीर्तन तुझ्या मनामध्ये ठेव। मग बघ तुझ्या जीवनामध्ये एवढी श्रीमंती निर्माण होईल ना, एवढं समाधान निर्माण होईल, तुला सुद्धा वाटेल की मी नवीन जगामध्ये आलेलो आहे, माझ्या जीवनामध्ये खूप आनंद झालेला आहे। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे की जीवनात कोणतीही गोष्ट न चिडता न रागवता सांगणं हे ज्याला जमलं ना, त्याला आयुष्य जगायचं खूप चांगलं जमलं। कारण समोरच्यावर चिडणं खूप सोपं आहे, पण त्याचं मन न दुखवता
त्याला ती गोष्ट सांगणं तेवढंच अवघड आहे ना. पण ज्याला हे जमतं ना, तो या जीवनामध्ये आनंदी राहतो आणि समाधानीसुद्धा राहतो. मग आपण प्रत्येकानं ठरवावं, आपण असं वागतो का, आपण असं जगतो का. म्हणजेच आयुष्यानं दिलेल्या सुखदुःखाची बेरीज आहे ना, ती कधीही समान नसते. कणभर सुख हे मनभर दुःखापेक्षा कायम सरस ठरतं. म्हणजे चांगल्या वागणुकीचं आर्थिक मूल्य नसलं ना, तरी चांगल्या वागणुकीमध्ये कोट्यावधींची मनं जिंकण्याची शक्ती असते. बघा, आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. बघा, आत्ताच 1 दिवसापूर्वी 2 दिवसापूर्वी बघा आपल्या भारतीय अब्जाधीश रतनजी टाटा यांचं निधन झालं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. पण जेव्हा भारतीय अब्जाधीश रतनजी टाटा यांना एका मुलाखतीमध्ये विचारलं होतं, सर तुम्हाला जीवनामध्ये सर्वात जास्त आनंद कधी झाला होता बरं, तुम्ही आठवण करून सांगाल का. बघा, रतनजी टाटा म्हणाले, मी जीवनामध्ये आनंदाच्या 4 टप्प्यातून गेलो आणि शेवटी मला खऱ्या आनंदाचा अर्थ समजला. पहिला टप्पा होता संपत्ती आणि संसाधने. म्हणजे संपत्ती म्हणजे पैसा आणि संसाधने जमा करण्याचा होता. म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये बघा, आपणसुद्धा बघा, आपल्याला जेव्हा प्रचिती येते ना, आणि आपणसुद्धा परमेश्वराकडे एकच गोष्ट मागत असतो की मला धन दे, पैसा दे, मला परमेश्वरा श्रीमंत बनव. तसाच बघा पहिला टप्पा रतनजी टाटा यांना बघा संपत्ती भरपूर जमा करायची होती. आणि त्यांच्या जीवनामधील तो पहिला टप्पा होता ना, तो त्यांनी का आपल्याकडे भरपूर संपत्ती असावं असं त्यांना वाटत होतं. आणि संपत्ती असल्यावर मला आनंद मिळेल असं सुद्धा त्यांना वाटत होतं. पण त्यांना तसा आनंद तो कधीच मिळाला नाही. आणि प्रत्येकाला आपल्यालासुद्धा वाटतं की माझ्याकडे जेव्हा संपत्ती येईल ना, तेव्हा मी खूप आनंदी होईल. पण तसा आनंद समाधान मिळतं का, कधीच मिळत नाही. मग मौल्यवान वस्तू गोळा करण्याचा दुसरा टप्पा आला. बघा, पण या गोष्टींचा परिणामसुद्धा तात्पुरता असतो. आणि मौल्यवान वस्तूंची चमक असते, ती फार काळ टिकत नाही. हे बघा त्यांना जाणवलं होतं. त्यानंतर महत्त्वाचा तिसरा टप्पा आला. तेव्हा भारत आणि आफ्रिका देशातील 95% डिझेलचा पुरवठा माझ्याकडे होता, म्हणजे रतनजी टाटांकडे होता. आणि भारत आणि आशियातील सर्वात मोठी स्टील कारखान्याचा मी मालकसुद्धा होतो, म्हणजे हे रतनजी टाटा सांगत आहेत. पण इथे मला या कल्पनेमध्ये आनंदसुद्धा मिळाला नाही. आणि शेवटचा टप्पा होता ना, चौथा टप्पा होता, जेव्हा माझ्या एका मित्रानं मला काही अपंग मुलांसाठी व्हीलचेअर विकत घेण्यास सांगितलं. सुमारे 200 मुलं होती. आणि मित्रांच्या सांगण्यावरून बघा रतनजी टाटा यांनी त्या व्हीलचेअर घेतल्या. पण त्यांच्या मित्रांनी आग्रह धरला की त्यांच्यासोबत जाऊन मुलांना त्या व्हीलचेअर वाटून द्याव्या. मी त्यांच्यासोबत गेलो, म्हणजे रतनजी टाटा होते ना, ते त्या मित्रांसोबत गेले. आणि तिथे सर्व पात्र मुलांना त्यांनी स्वतःच्या हाताने त्या व्हीलचेअर दिल्या. आणि त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद होता ना, बघा रतनजी टाटा इथे सांगत आहेत, ती विचित्र चमक होती. ती त्यांना सगळ्या व्हीलचेअर बसून इकडे तिकडे फिरताना दिसली. आणि मजा करताना पाहत होतो. जणू ती सगळी मुलं पिकनिक स्पॉटवर पोचलेली होती. जणू काही कसला तरी विजयोत्सव होणार होता. त्या दिवशी बघा त्यांना अत्यंत आनंद झाला होता. आणि मी तिथून परत जायला निघालो ना, तेव्हा त्या मुलांपैकी एकाने माझा पाय धरला. म्हणजे तो लहान मुलगा आला आणि रतनजी टाटा यांचा पाय पकडला. आणि मी हळुवारपणे माझा पाय सोडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या मुलाने सोडलं नाही. आणि त्यानं माझ्या चेहऱ्याकडं पाहिलं आणि माझे पाय घट्ट धरले. मी झुकलो आणि मुलांना विचारलं, तुला आणखी काही हवं आहे का. म्हणजे रतनजी टाटा यांनी त्या मुलाला विचारलं, बाळा तुला काही हवं आहे का. मग त्या मुलानं त्यांना ते उत्तर दिलं ना, त्याने तर त्यांना धक्काच दिला. तर त्यांनी सांगितलं, आयुष्याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकला. मुलाने म्हटलं, मला तुमचा चेहरा लक्षात ठेवायचा आहे, जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेल.
तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेल आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊ शकेल. बघा आज त्या प्रसंगाची, आज इथे त्यांचा मृत्यू झाला आहे आणि या मृत्यूच्या समयी त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. म्हणून हे पूर्ण जे विस्मरक कथेचं सार आहे ना, की आपण सर्वांनी आपल्या अंतरंगामध्ये डोकावून हा विचार केला पाहिजे की हे जीवन, हे संसार सर्व एक कार्य सोडल्यानंतर आपली आठवण राहील ना, असे आपले कर्म असायला हवेत. म्हणजे कोणीतरी तुमचा चेहरा पुन्हा पाहू इच्छित आहे, ही भावना सगळ्यात जास्त आनंद देणारी आहे. म्हणून समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना. बघा या रतनजी टाटा यांच्या जीवनाचा, या चरित्राचा जर विचार केला ना, तर बघा हा कोरोना काळ सुरू होता ना, तर साक्षात देवस्वरूप त्यांनी या कोरोनाशी लढा दिलेला आहे. त्यांना स्वतःला कोरोना झाला नाही, पण जी बाजूला असलेली माणसं आहेत ना, आपल्या भारतामध्ये असलेली ही प्राणी माणसं असतील, त्यांच्यासाठी त्यांनी कोट्यवधी खर्च केले, कोट्यवधी रुपयांच्या लशी निर्माण केल्या आणि यांचा आपल्या भारतासाठी खूप गर्वाचं स्थान आहे ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, माणसाची कीर्ती आहे ना, मृत्यूनंतर सुद्धा त्याची आठवण राहावी. असं कार्य रतनजी टाटा यांनी केलं, मग आपण सुद्धा का करू नये बरं. बघा इथे समर्थांनी सांगितलेलं आहे, बघा एखादा मनुष्य मृत्यू पावतो, नंतर त्याची संपत्ती असते ती त्याच्याकडे परत जाते का? त्या संपत्तीचा मालक दुसरा कोणीतरी होतो. म्हणजे संपत्ती जाग्यावर राहते, फक्त त्याच्यावर कोणीतरी बघा मालक होत असतो. मालक म्हणजे तो तात्पुरत्या स्वरूपाचा असतो, परत तो मृत्युमुखी होतो. पण जागाही तीच असते, पैसाही तोच असतो. पण शेवटी मृत्यूच्या शेवटी उरतं काय बरं? तर उरतात ते फक्त कर्म, उरतात फक्त ती आठवण माणसाच्या कर्मानेच राहते ना. आता रतनजी टाटा यांनी भारतासाठी एवढं अनमोल योगदान दिलं आहे ना, त्यांचं कधीच नाव विसरता येऊ शकत नाही. म्हणजेच आपण लता मंगेशकर या दीदींचं सुद्धा आपण वर्णन करूया. कारण लता मंगेशकर बघा गान सम्राज्ञी होत्या ना, भारताची कोकिळा म्हणून, या जगाची कोकिळा म्हणून त्यांना संबोधण्यात आलं. जरी त्या मृत्यू झाल्या असल्या ना, तरीही त्यांची गाणं आहेत ना, ती गाणी आयुष्यभर आपल्या कानामध्ये घुमघुमत राहतील. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जिवंतपणीचं जे कर्म करायचे आहेत ना, ते चांगले कर्म करा. कारण जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे ना, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये, दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल ना, असं प्रत्येकानं काम केलं पाहिजे. समर्थांनी सांगितलंच आहे ना, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मनास जना हेची की आदरावी, मना चंदनाचे परित्वा जिजावे, परी अंतरी सज्जनाने ववावे. म्हणजे मरण पावल्यानंतर आपली सुकृती मागे उरायला हवी, म्हणजे आपली कीर्ती मागे उरायला हवी. असंच वर्तन नेहमी ठेवायला हवं, म्हणजे चंदनासारखं झिजावं आणि सज्जन लोकांना समाधान द्यावं. नाहीतर आपलं जीवन कसं होतं, आपल्याकडे पैसासुद्धा भरपूर असतो, आपल्याकडे दागिनेसुद्धा असतात, आपल्याकडे धन दौलत सर्व गोष्टी असतात, पण आपली वैखरी व्यवस्थित नसते. आपण कोणालाही आवडत नाही. आपण कुठे गेलो ना, तर त्यांना लगेच असं होत असतं की हा मनुष्य इथून कधी उठून जातो. म्हणजे असं जर आपलं वागणं असेल, तर मग त्या पैशाचा, त्या श्रीमंतीचा काही फायदा आहे का? पण तोच एखादा गरीब मनुष्य असेल ना, तो अर्धा तास जरी बसला ना, तर अजून आपण त्याला सांगतो की तुम्ही अजून 1 तास बसा, तुम्ही इथे आमच्याशी बोलणं करताना, तुम्ही इथे आमच्याशी बात करता, तेव्हा आम्हाला खूप आनंद वाटतो. असं आपल्याला कोणी म्हणतं का? जर असं कोणी म्हणत असेल ना, तर तुम्ही योग्य भक्तिमार्गामध्ये आहात, तुमचे कर्मसुद्धा श्रेष्ठ चालत आहेत.
म्हणून मनुष्य कधीही एक गोष्ट परमेश्वराला विचारत असतो, मी वागतो ते व्यवस्थित वागतो का? पण प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात घ्यावं की आपण माणसामध्ये राहतो आणि माणसाकडून जर आपली वाहवा होत असेल ना, जर समोरच्याला आपण आवडत असू, तर आपण समजून जावं की आपली भक्ती आहे ना ती योग्य मार्गावर आहे, आपण योग्य मार्गावर जात आहोत. आणि जर आपण माणसालाच आवडत नसू, तर आपण समजून जावं आपलं कुठंतरी चिंतन कमी होत आहे, आपण स्वतःला सुधारायला हवं. समर्थांनी सांगितलेलं आहे, ज्याचा श्रीरामावर विश्वास नाही ना, त्याच्यावर लोकसुद्धा विश्वास ठेवतील का? म्हणून समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुद्धा वर्णन केलेलं आहे, अहो ज्या नरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही. महाराज तो स्वामी कैवल्यदाता, वृथा वाहणे देह संसार चिंता. म्हणजे ज्या माणसाचा प्रभू श्रीरामांवर म्हणजे भगवंतावर विश्वास नाही ना, त्या बिचाऱ्याला नेहमी सर्व काही बाधत राहतं. म्हणजे काम झालं, क्रोध झालं, मद मत्सर, लोभ मोह, या सर्व बाधा त्याला होत असतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्याला राग येत असतो, त्याला क्रोध येत असतो. आणि या साऱ्या बाधा आहेत ना, ही बंधने आहेत. या त्रासातून सुटका करणारा स्वामीराज दुसरा तिसरा कोणी नसून तर तो मोक्षदाता श्रीरामच आहे ना. म्हणून त्यामुळं या देहाची व्याधी भोग यापासून उद्भवणारी आणि संसाराची योग क्षम वाहणारी ही चिंता आहे ना, ती व्यर्थपणे वाहू नकोस. म्हणून राम नामामध्ये जर तू रंगलास ना, की तुझ्या हातून योग्य गोष्टी आपोआप घडून जातील. म्हणून समर्थांनी सांगितलंच आहे ना, मध्ये मस्तरे सांडिली स्वार्थ बुद्धी, प्रपंचिक नाही जयाते उपाधी. सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. म्हणजे ज्यानं अहंकार मत्सर आणि स्वार्थ बुद्धीचा त्याग केला आहे ना, ज्याला प्रपंचातील सर्व सुख समस्या बाधत नाही ना, ज्याचं बोलणं सदैव नम्र आहे आणि सुंदर असं मधुर असतं ना, तो सर्वोत्तमाचा भक्त जगात धन्य आहे. म्हणजेच ज्याच्या जीवनामध्ये अहंकार नाही, किती जरी त्याच्या जीवनामध्ये धन आलं, अचानक जरी पैसा जरी आला ना, त्याला कधी अहंकार होत नाही. जो त्याच्या समोर एखादा व्यक्ती जरी आला ना, तो त्याला सर्वश्रेष्ठ समजू लागतो. म्हणजे तोच माझा भक्त आहे असं भगवंत म्हणत आहेत आणि तोच सर्वात मोठा दास आहे. म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे, ज्याच्या जीवनामध्ये बघा एक दिवस असा होता की तो एवढा गरीब होता ना, त्याच्या जीवनामध्ये खायलासुद्धा अन्न नव्हतं. एवढी परिस्थिती त्याची वाईट होती. पण मागच्या जन्मीच्या पुण्यामुळं, आईवडिलांच्या पुण्याईनं या भक्ती मार्गामध्ये तो आला आणि भक्ती मार्गामध्ये आल्यापासून त्याला अशी प्रचिती आली ना, आणि त्याचं आता जीवन उत्तमाचं चालू आहे. आणि ही कृपा कोणाची आहे बरं? म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, ज्या परमेश्वरानं आपल्याला मोठं केलं ना, त्या परमेश्वराला आपण कधीही विसरू नये. आणि त्याला आपण विसरतो कधी बरं? जेव्हा आपल्या मनामध्ये अहंकार निर्माण होतो, आपल्या मनामध्ये स्वार्थ बुद्धी निर्माण होते, तर समजून जावं की ती आपली आलेली धन संपत्ती आहे ना, ती थोड्या दिवसामध्ये गंगेला मिळणार आहे. म्हणजे ती संपत्ती आहे ती नष्ट होणार आहे. म्हणून जरी आपल्याकडे ईश्वराच्या कृपेने जरी ही संपत्ती आली असेल ना, तर ती जास्त मिरवू नका, अहंकारी बनू नका. कारण अहंकाराचं घर आहे ना, ते घर कधीही नष्टच होत असतं. म्हणून आपल्याला जे दिलेलं आहे ना, ते सर्वश्रेष्ठ माना. आणि जेव्हा तुम्ही हे सर्वश्रेष्ठ मानाल ना, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये समाधान निर्माण होईल. पण या मनुष्याचा एक स्वभाव आहे, जेव्हा तो दुसऱ्याचं काम करतो ना,
त्याला जाणीव होऊन अहंकार झपाट्याने वाढू लागतो. म्हणूनच ज्या ज्या ठिकाणी दुसऱ्यांकरता काही करण्याची संधी मिळेल ना, त्या वेळी तिचा फायदा घेऊन मनाला शिकवण दिली पाहिजे. हे देवा, तुझ्या सेवेचा लाभ मला दिलास ना, ही कृपा झाली. अशीच कृपा ठेवून आणखी सेवा करून घे. परमेश्वराचा आपण आभार मानायला हवं. पण आपण तसं करतो का? उलट जेव्हा आपण दुसऱ्याला मदत करतो ना, बघा वेळ प्रसंगी आपण त्याची मदत त्याला शिव्या देऊन त्याच्याकडून अपशब्द बोलून आपण काढत असतो. मग ती मदत केलेला फायदा होतो का? कारण जेव्हा आपण समोरच्याला मदत करतो ना, तो आपल्याकडे देवास्वरूप पाहत असतो. तुम्हाला देवाच्या ठिकाणी तो ठेवतो की देवा, माझ्यासाठी या माणसाला तू पाठवलेला आहेस. आपण देवाच्या वतीने त्या माणसाकडे जात असतो ना. म्हणून ही ज्याला आठवण राहिली ना, तो कधीच मदत केलेली कधीच बोलून दाखवत नाही. मग ते मदत केलेलीचा काही फायदा होईल का? काहीच होणार नाही. म्हणून वेळ जेव्हा पलटते ना, तेव्हा सर्व पलटून टाकत असते. म्हणून यामुळं चांगल्या काळामध्ये अहंकार ठेवू नका आणि वाईट काळामध्ये संयम आहे ना, तो प्रत्येकानं बाळगला पाहिजे. पण आपलं होतं उलटं. आपण जेव्हा चांगला काळ येतो ना, त्या चांगल्या काळामध्ये अहंकारी होऊन जातो आणि जेव्हा वाईट काळ येतो, त्या वाईट काळामध्ये संयमाला आपण हरवून टाकतो. म्हणून प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. हा क्रोध आहे ना, तो मूर्खपणापासून सुरू होऊन पश्चातापावर नष्ट होत असतो. जो व्यक्ती स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण ठेवतो ना, त्याला यश प्राप्त होत असतं. म्हणून आपण प्रत्येक वेळी भगवंताला विचारत असतो की मला श्रीमंती कधी येईल, मला धन कधी मिळेल. पण तुमच्याकडे जोपर्यंत हा क्रोध नावाचा राक्षस आहे ना, तोपर्यंत तुम्हाला अजिबात यश मिळणार नाही, अजिबात तुम्ही श्रीमंत होणार नाही. म्हणून हा क्रोध अगोदर मुळापासून काढून टाका. आणि जोपर्यंत हा क्रोध तुमच्या जीवनातून जात नाही ना, तोपर्यंत तुमचं जीवन कधीच सुधारणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना, समर्थांनी जे नियम सांगितलेले आहेत, त्या नियमांमध्ये आपण राहायला हवं. पण आपण त्यामध्ये राहतो का? आपण बघा 2 वेळची उपासना करतो, श्रवणाला जातो, तरीसुद्धा आपलं वागणं तसं असेल तर त्याला भगवंतसुद्धा काही करेल का? म्हणून प्रत्येक मनुष्याला जीवनामध्ये आपला सल्लागार कोण आहे ना, ते प्रत्येकाला माहीत असणं गरजेचं आहे. हे फार महत्त्वाचं आहे. कारण पराक्रमी तर दुर्योधन पण होता ना, पण मात्र विजय कोणाचा झाला बरं? विजय तर अर्जुनाचा झाला ना. कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता आणि अर्जुन कोणाचा घेत होता बरं? अर्जुन घेत होता तो श्रीकृष्ण स्वारींचा. आणि जिथे या विश्वाचा दाता जर आपल्या पाठीमागे पुढे असेल तर आपल्याला बघा मृत्यूसुद्धा हरवू शकत नाही. म्हणून आपला सल्लागार कोण आहे? आपल्या जीवनात जर आपला सल्लागार व्यवस्थित असेल ना, जर आपला सल्लागार जर व्यवस्थित आपल्याला निर्णय घेणारा असेल, ठामपणे उभा राहणारा असेल ना, तर त्या मनुष्याची अधोगती कधीच होत नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याने ऐकावं कुणाचं आणि कुणाचं ऐकू नये, हे खूप महत्त्वाचं आहे. कधीकधी नवरा बायकोच्या भांडणामध्ये एवढा संशय वाढून जातो ना, तो का वाढतो बरं? कारण कधीकधी नवरा बघा त्या बायकोवर आपल्या पत्नीवर संशय घेत असतो, कधीकधी पत्नी आपल्या पतीवर संशय घेत असते. पण याच्यामध्ये चुकतं कोणाचं बरं? दोघांचंही चुकीचं नसतं, त्याच्यामध्ये असतो तिसरा. म्हणजे दोघांमध्ये जेव्हा तिसरा येतो ना, तेव्हा संसाराला गाळबोट लागत असतो, संसाराची अधोगतीच होते ना, संसार तुटूनच जातो ना. म्हणून नवरा बायकोने एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, जेव्हा आपला संसार व्यवस्थित असेल ना, तेव्हा तिसऱ्या माणसाचं कधीच ऐकू नये. कारण हे जीवन आहे. कधीकधी आपलं जीवन चांगलंसुद्धा असतं, पैसा पाणीसुद्धा असतो,
पण कधीकधी या जीवनामध्ये एवढं दुःख आणि संकट येतात ना, तर एकमेकांनी प्रत्येकाला सांभाळायचं हेच खरं जीवन आहे ना. म्हणजे दुःखाच्या वेळी जर तुम्ही आपल्या पतीला सांभाळू शकत नसाल तर या जीवनाची लढाई आहे ना, तुम्ही कधीच जिंकू शकणार नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, या महाभारतामध्ये जरी बाण आहेत ना अर्जुनाचे असले तरी त्या बाणांना दिशा देणारी ही कृष्णाची होती ना. म्हणजे दिशा देण्याचं कार्य कोण करत होतं बरं? दिशा देण्याचं कार्य श्रीकृष्ण स्वारी करत होती. म्हणजे महाभारतामध्ये तर आजही ते घडतंय. या कलियुगात सुद्धा महाभारत घडतंय ना, पण तेही पूर्ण जगामध्ये घडतंय. पण अर्जुन आणि कृष्ण नसलेल्या या नव्या महाभारतामध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांशी युद्ध आहेत ना, ते कौरवच करत आहेत. म्हणजे इथे अर्जुन एकसुद्धा दिसत नाही. पण तो अर्जुन आहे कुठे? तर तो अर्जुन बनेल कधी? तो अर्जुन नक्कीच बनेल त्याने भक्तिमार्गामध्ये यायला हवं, त्याने समर्थांचे विचारांमध्ये राहायला हवं. पण आपण तसं राहतो का? जर आपण अर्जुन झालो ना तर आपला सारथीसुद्धा श्रीकृष्ण स्वारी होईल. पण आपण अगोदर अर्जुन व्हायला हवं ना. आपण डायरेक्ट परमेश्वर व्हायला जातो. आपल्याला असं वाटू लागतं की या जगामध्ये सर्वात श्रीमंत मी आहे, मी जसं ठरवेल ना माझ्या पैशावर मी सर्वांना नाचवू शकतो. पण जेव्हा भगवंताच्या मनात जे येतं ना ते क्षणात तुझे राख रांगोळी कधी होऊन जाईल ना तुलासुद्धा कळणार नाही. म्हणून स्वतःचा मोठेपणा कधी सांगत जाऊ नकोस, कारण सद्गुणांचा सुगंध असतो ना तो मैलावरूनही येत असतो. आणि हा सुगंध असतो कुठे बरं? हा सद्गुणांचा सुगंध उपासनेमध्ये आहे, हा सद्गुणांचा सुगंध या भक्तिमार्गामध्ये आहे, समर्थ विचारांमध्ये आहे. म्हणून तू मोठेपणा करू नकोस. बघा कधी कधी हा मनुष्य आहे ना भरपूर माणसांमध्ये असतो तेव्हा मोठमोठ्या बडाया मारत असतो, मोठमोठ्या प्रकारचे तो व्यंग करत असतो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे तुझ्या जीवनाचं जे सार आहे ना तुझ्या या वैखरीमध्ये आहे, आणि या वैखरीतलं सार तू वाया घालवू नकोस. जेव्हा तुझी वैखरी कर्मानं भरली जाईल ना तेव्हा तुझ्या वैखरीमध्ये गोड सुगंध निर्माण होईल, गोड गोड जीवन तुझ्या जीवनामध्ये फळप्राप्त होईल. म्हणून तू जर कर्माने वागत राहिलास तर तुझा सद्गुणांचा सुगंध आहे ना किती जरी लांब जरी असशील ना तरी तो माणसांमध्ये मिसळून जाशील. आणि हे तुला बोलवण्याची गरज नाही, तुझ्या वैखरीमध्ये सांगण्याची गरज नाही. तू श्रेष्ठ जर असशील ना तर आपोआप लोक तुला श्रेष्ठच म्हणतील. म्हणून हा सद्गुणांचा सुगंध या समर्थ विचारांमध्ये आहे, आणि हा समर्थ विचार तुझ्या जीवनाचं भलंच करणार आहेत ना. म्हणूनच समर्थांनी या मनुष्याला सांगितलेलं आहे तू कधीही भिवू नकोस, तू कधीही घाबरून जाऊ नकोस, कारण तुझ्या पाठीशी या श्रीकृष्णासारखा सारथी असेल ना तर तुला कधीच घाबरायची गरज पडणार नाही. कारण ज्याच्याकडे श्रीकृष्णासारखा मित्र आहे, ज्याच्याकडे श्रीकृष्णासारखा दाता आहे ना त्यांच्या नादाला कोणी जरी लागलं ना तरी 100 एकही वाचला नाही आणि 5 एकालाही धक्का लागला नाही ना. आता ही गोष्ट कोणाची आहे बरं? आपण महाभारतामध्ये गेलेलो आहोत, म्हणजे कौरवांचा नायनाटच झाला ना. एवढे भला धनाढ्य असूनसुद्धा त्यांचा नायनाट झाला आणि 5 पांडवांच्या अंगालासुद्धा धक्का लागला नाही. म्हणजे कारण का? कारण श्रीकृष्णासारखा सारथी, श्रीकृष्णासारखा मित्र त्यांच्या पाठीमागे होता. पुढे मागे सर्व काही श्रीकृष्णाची लीलाच होत होती ना. पण ज्यानं अंतर आत्म्यानं पाहिलं ना तो धन्यच झाला ना. म्हणून व्हायचं असेल ना तर अर्जुनासारखं व्हा, कारण अर्जुनासारखं झालात ना तर तुम्हाला श्रीकृष्णासारखा स्वार्थीसुद्धा लगेच मिळून जाईल, श्रीकृष्णासारखा मित्रसुद्धा लगेच मिळून जाईल. म्हणून आयुष्यामध्ये भरपूर संकट, भरपूर दुःख येतील, अजिबात घाबरून जाऊ नका. कारण या आयुष्याची रीतच आहे ना, सुखदुःखांनी भरलेलं हे आयुष्य आहे, हा चित्रपट आहे. आणि या चित्रपटामध्ये भरपूर रंग आहेत
आणि हा रंग आहेत ना, आपण जर रंग जर बनायचा असेल ना तर तो सफेद रंग बना. कारण ज्या रंगामध्ये मिसळून जाईल ना त्या रंगासारखा होत जाईल. पण एक गोष्ट तुम्ही पाहिली आहे का, सफेद रंग बघा, तुम्ही निळा रंग घ्या, कोणता काळा रंग घ्या, दुसरा वेगवेगळा रंग घ्या, पण सफेद रंग निर्माण होईल का? तो कधीच होणार नाही. कारण हा सफेद रंग आहे ना, तो सफेद रंग माझ्या भगवंताचा आहे. त्याच्यावर एकसुद्धा डाग चालत नाही. म्हणून शुद्ध रंग आहे ना, कोणत्या रंगासारखं व्हायचं असेल ना तर सफेद रंगासारखं व्हा, पांढरे शुभ्र व्हा. तुमच्या जीवनामध्ये समाधान निर्माण होईल, तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. म्हणून शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यावर किती संकट जरी आलं ना, किती जरी दुःख जरी आलं ना, तर रागामध्ये जे सर्व काही गमवून जाऊ नका. ते तुम्ही शांत राहून कमावलेलं आहे. नाहीतर आपलं आयुष्य, पूर्ण आयुष्य आपलं जातं ना ते शांतपणाने जातं. आणि अचानक कुठून अहंकार राग येतो ना, ते सर्व पुण्याई असते आपण घालवून टाकतो. म्हणून शेवटच्या क्षणामध्ये असे काही आपल्या जीवनामध्ये प्रसंग येणार आहेत ना, आपल्या जीवनामध्ये राग निर्माण होईल, अहंकार निर्माण होईल, पण त्याच्या पाठी लागू नका. जर त्याच्यात तुम्ही पाठी लागलात ना तर तुमची अधोगती कोणी रोखू शकणार नाही. म्हणून रागामध्ये ते सर्व गमवू नका जे तुम्ही शांत राहून कमवलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.